मुळात सुभाषचंद्र बोस असं ह्या रोडचं नाव नाही आहे, याला सुभाष रोड असंच म्हणलं गेलेलं आहे. आम्ही मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा त्याला कुठेही पुसलं जाईल अशा प्रकारची या नामकरणामध्ये कुठलीही प्रस्तावना नाही, कुठलीही भूमिका नाही. आमच्याकडे संत मुक्ताईचं नाव देण्यासाठीचे कारणं आहेत. ती कारणं आम्ही नगरपालिकेला मांडली. नगरपालिकेने अधिकृत ठराव घेऊन ते नाव देण्यात आलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातला जर संदर्भ असेल तर आम्ही त्याचा सन्मान करतो. उद्याच्याला एक नामकरण सोहळा आहे. माझ्या पाठीमागं जो दिसतोय का तो आहे सुभाष रोड. तो उद्यापर्यंत सुभाष रोड जाणार आहे. उद्याच्याला या सुभाष रोडचं नामकरण केलं जाईल संत मुक्ताई मार्ग. मी सकाळी एक ग्राउंड रिपोर्ट केला होता की लोकांना या बदलाविषयी काय वाटतं म्हणून. आता संत मुक्ताई मार्ग करावं, या सुभाष रोडला हे नाव देण्यात यावं, यासाठी नेहमी आग्रही असणारे भागवत तावरे माझ्या सध्या सोबत आहेत. आणि जनतेच्या काहीतरी मनात प्रश्न होते, ते जनतेचे प्रश्नच मी ह्यांच्यासोबत आता डिस्कस करणार आहे आणि यांच्याकडून त्यांचे उत्तर जाणून घेणार आहे. पहिल्यापासून सगळ्यात पहिला प्रश्न हा होता जनतेचा की इतक्या वर्षांपासून 125 वर्षांपासून मुक्ताईंची पालखी येते इथे, आत्तापर्यंत हे झालं नाही, मग याच वेळेस का? हे बघा, 125 वर्षाच्या नंतर हा निर्णय का घेतला याच्या पाठीमागचं कारण नगर परिषद देऊ शकते. पण माझं असं म्हणणं आहे की आम्ही नगर परिषदकडे मागणी केली आणि ही मागणी करत असताना श्री क्षेत्र नारायणगडांचे महंत असतील, शिवाजी बाबा असतील, संभाजी बाबा असतील, त्यांनी अधिकृत लेखी स्वरूपामध्ये या मागणीला अनुमोदन दिलं. देवाची आळंदी आहे, संत ज्ञानेश्वराचं समाधीस्थळ आहे, त्यांनी अशी मागणी केली की हा जो निर्णय आहे तो अत्यंत चांगला आहे आणि संयुक्तिक आहे. माझी या पाठीमागची भूमिका अशी आहे की हा जो मार्ग आहे हा मार्ग पालखी मार्ग आहे. इथून संत मुक्ताईची पालखी प्रतिवर्षी येते आणि या मार्गावरून येऊन ती बीड शहरामध्ये 2 दिवस मुक्कामी असते. दुसरा एक असा संदर्भ आहे की याच मार्गावर संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई या ज्ञानी भावंडाचे आजोबा गोविंदपंत यांची समाधी आहे. मग आमची अशी भावना आहे की वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून, माळकरी म्हणून, वारकरी म्हणून की आमच्या बीड शहरामध्ये संत ज्ञानेश्वराच्या आजोबांची समाधी ज्या मार्गावर आहे त्या मार्गाला संत मुक्ताईचं नाव देण्यात यावं. आणि त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की संत मुक्ताई प्रतिवर्ष आम्हाला दर्शन देण्यासाठी हा पालखी सोहळा या शहरामध्ये येतो. त्या दृष्टीने आध्यात्मिक आणि इथल्या भौगोलिक परिस्थिती पाहता आम्हाला ते नाव संयुक्तिक वाटलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय बीड नगरपालिकेने जरी घेतला असला तरी या नगरपालिकेकडे लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणच्या अनेक सामाजिक संघटनांनी मागणी केली होती आणि त्याला अनुमोदन दिलं होतं. आम्ही सामाजिक क्षेत्रातले पत्रकार संतोष मानूरकर असतील, संग्राम धनवे असतील, आमच्यासोबत गणेश काळे असतील, अनिल धायगुडे असतील, रोहित लंबे, विक्रम तंबरे, ही विविध समुदायामधून येणारी जी मंडळी आहे सामाजिक क्षेत्रातली, त्यांनी ही मागणी केली. त्याला पूर्वीच सुभाष रोड व्यापारी असोसिएशननी मान्यता दिली, परवानगी दिली आम्हाला. संतोष सोनी यांचं एक व्यापारी मंडळ आहे, त्यांनी आम्हाला परवानगी दिली. आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय पप्पूजी कागदे यांनी अनुमोदन दिलं. आणि आम्ही आमदार विजयराजे पंडित साहेबांकडे अशी मागणी केली की आपल्या पक्षाच्या अधीन असलेल्या नगरपालिकेकडे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि ते आध्यात्मिकदृष्ट्या खूप संयुक्तिक आहे. अनेक आध्यात्मिक क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींनी, महंतांनी या मागणीसाठी आम्हाला अनुमोदन दिलं आणि अभिप्राय देत असताना असं म्हटलं की या मार्गाला संत मुक्ताई मार्ग देणं, हे नाव देणं अत्यंत संयुक्तिक आहे. आणि मला असं वाटतं नगरपालिकेने लोकभावना, आध्यात्मिक क्षेत्रातल्या संत महंताची भावना लक्षात घेऊन ही आमची मागणी मंजूर केली. म्हणून आम्ही खरं म्हणजे नगरपालिकेचे आभारही मानले पाहिजेत आणि अभिनंदन केलं पाहिजे. मी या ठिकाणी आमदार विजयराजे पंडित साहेबांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या, सत्ताधारी पक्षातल्या सर्व नेत्यांचे, नगरपालिकेमध्ये असणाऱ्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांचे मी आभार मानतो. कारण की हा निर्णय वारकरी संप्रदायातली एक अस्मिता जी जतन करण्यासाठी बळ देणारा निर्णय आहे. आता मी सकाळी काही लोकांना भेटलो, इथले व्यावसायिक लोक आहेत समोरचे, त्यांनाही भेटलो, ग्राउंड रिपोर्ट केला मी सकाळी. तर तेव्हा त्यांचं पण म्हणणं असं होतं की बीडमधील जो नेताजींचा इतिहास आहे त्यांच्या नावाने हे वसवलं होतं सुभाष रोड 1952ला. असं म्हणतात की पहिल्यांदा आझाद हिंद सेनेची फौजेची वगैरे काहीतरी ते मीटिंग झाली, त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांची सभा देखील झाली आणि त्याच्यामध्ये असं एक पारित झालं की या पेठ रस्ता म्हणून अगोदर याला संबोधलं जायचं, त्या रस्त्याला पूर्ण सुभाष रोड म्हणून नाव देण्यात यावं. लोकांची अशी काही मानसिकता आहे की त्यांचा इतिहास पुसला जातो आहे यामध्ये काही राजकारण वगैरे असं वाटतं, किंवा खरंच हा इतिहास आहे
सुभाषचंद्र बोस नेताजी इकडून आले होते की खरंच काहीतरी कल्पोकल्पित हे रंगवलं गेलं आहे? नाही, हे बघा, माझं म्हणणं असं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस यांचं जे कार्य आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही. मात्र मला म्हणजे मी फक्त माझ्या मागणीच्या अनुषंगाने, आमच्या मागणीच्या अनुषंगाने सांगू शकतो. मात्र सुभाषचंद्र बोस यांनी आमच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाला बळ देण्याबद्दलची जी भूमिका घेतली होती ती अत्यंत आम्ही तिला जपू. त्या भावनेला आम्ही कुठेही गालबोट लावणार नाही आणि ते पुसलं जाणार नाही. मुळात सुभाषचंद्र बोस असं ह्या रोडचं नाव नाही आहे, याला सुभाष रोड असंच म्हटलं गेलेलं आहे. आम्ही कधीही सुभाष रोडला सुभाषचंद्र बोस असं रोड म्हटलं गेलेलं आम्ही कधीही ऐकलेलं नाही. असं कुठं टिप्पणही नाही, कुठल्या बोर्डावर तशा प्रकारचा नामनिर्देशसुद्धा नाही आहे. म्हणून आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आम्ही सगळेजण पाईक आहोत. आमच्या अनेक लोकांच्या घरची लोकं त्याच्यामध्ये बळी गेलेली आहेत या मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी. आम्ही मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा त्याला कुठेही पुसलं जाईल अशा प्रकारची या नामकरणामध्ये कुठलीही प्रस्तावना नाही, कुठलीही भूमिका नाही. म्हणून असं जर पुन्हा माझ्या बांधवाला वाटत असेल की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याला याच्यामधून पुसलं जाणार आहे ते अत्यंत चुकीचं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम हा आमचा स्वाभिमानी लढा राहिलेला आहे आणि नेहमी तो आम्ही जतन करू आणि तो जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत तो लढा आणि त्या लढ्याचं पूर्ण वैभव जे आहे ते आम्ही टिकून ठेवणार आहोत. पण दादा प्रश्न अजूनसुद्धा अनुत्तरितच राहतोय की सुभाष रोड नाव हे का दिलं गेलं होतं? जर का काही याला जर का काही इतिहासच नाही तर दिलं का गेलं? हे बघा, माझं असं म्हणणं आहे की आम्ही नगरपालिकेकडे मागणी केली. आमच्याकडे संत मुक्ताईचं नाव देण्यासाठीचे कारणं आहेत. ती कारणं आम्ही नगरपालिकेला मांडली. नगरपालिकेने अधिकृत ठराव घेऊन ते नाव देण्यात आलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातला जर संदर्भ असेल तर आम्ही त्याचा सन्मान करतो. मात्र नगरपालिकेकडे आता आम्ही असं म्हणतो की आता प्रतिवर्ष मुक्ताई आमच्या शहरामध्ये येते आणि आम्हाला दर्शन देते. संत मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वराचे आजोबा ज्या रस्त्यावरती आहेत त्या रस्त्याला आमचं मुक्ताईचं नाव पाहिजे अशी आमची वारकऱ्यांची मागणी आहे. ती वारकऱ्यांची मागणी नगरपालिकेने मान्य केली. याच्यामध्ये सुभाषचंद्रजी बोस यांचा कुठंही अवमान झालेला नाही आहे असं जर कुणाला वाटत असेल तर मला असं वाटतं की तो गैरसमज टाळला पाहिजे. आणि हे बघा, संत मुक्ताई ही आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. वारकरी संप्रदायाचा विचार केला असता संत मुक्ताईचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे आमच्या माय मराठीवर जे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड म्हणून आम्ही सर्वजण हा उत्सव साजरा करतो. त्याच्यामुळं या भूमिकेला, या उदात्त भावनेला आमच्या सर्व बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून ही भूमिका गैरसमजातून टाळून याच्यामधला जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो आम्ही स्वीकारला पाहिजे. उद्याच्याला नामकरण सोहळा आहे, तयारी कशी सुरू आहे? कारण उद्या आता थोडा वेळच राहिला आहे, एकच रात्र राहिली आहे. तयारी कशी असणार आहे या सगळ्या गोष्टी? आमदार विजयराजे पंडित साहेबांच्या अध्यक्षतेखाली नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा, चाकरवाडी संस्थांचे महादेव बाबा, बंकट स्वामी संस्थांचे लक्ष्मण महाराज मेंगडे महाराज, आमचे कीर्तन केसरी महादेव महाराज जवळेकर, आमचे रामगडावरचे योगीराज स्वामी, या नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी बाबा, इथंचे आमचे नाना महाराज कदम असतील, या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या नामफलकाचं अनावरण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीच्या पदस्पर्शाने हे अनावरण होत आहे. म्हणून या आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाच्या उदात्त अशा परंपरेचा जागर बीड नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत. म्हणून या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढंच एक आव्हान करू शकतो. उद्याच्याला नामकरण सोहळा आहे. सकाळी एक ग्राउंड रिपोर्ट केला होता तेव्हा जनतेचे खूप काही प्रश्न होते आणि जनतेने ऑन कॅमेरा ते प्रश्न विचारले नाही, मला ऑफ कॅमेरा विचारले आणि तेच प्रश्न घेऊन मी आलो होतो. ज्यांनी सुभाष रोडचं नाव संत मुक्ताई मार्ग करावं हा आवाज पहिल्यांदा उठवला होता. आता आय थिंक सो मला वाटतं बीडच्या जनतेला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असावीत. उद्याच्याला नामकरण सोहळा आहे, त्याची जय्यत तयारीसुद्धा सुरू आहे. आता हा रोड उद्यापासून आजपर्यंत असणार हा फक्त सुभाष रोड म्हणून. उद्याच्याला 11 तारखेला त्याच्यानंतर याचं नामकरण बदललं जाणार आणि याचं नाम असणार संत मुक्ताई मार्ग. कॅमेरामॅन मुकुंद शिंचकरसोबत मी बालाजी शिंदे. मी आहे आज सुभाष रोडला. उद्या इथे जर का मी ग्राउंड रिपोर्टिंग केली तर मी असेल उद्या संत मुक्ताई मार्गावर. लोकाचा TV पाहताय आपण.